पाणी भरून झालं पाहिजे पटापटा. बापाचा हापशा आहे काय? ग्रामपंचायतचा हापशा आहे, लक्षात धर. ते ना का मला सांगत आहे शिकत बसू पोरांना लावा बादल्या घ्या पटापटा भरून. ग्रामपंचायतच्या नवीन नियमानुसार ज्याने पाणी पट्टी भरलेली नाही मागच्या 2 महिन्याची त्याला फक्त 5 लिटर पाणी नेण्याचा अधिकार आहे. अगदी बरोबर आहे. बाकीचे लोक पाणी येतात तेव्हा नाही तुम्हाला 5 लिटर ते देतात का? हापशा पाहिजे लावा ना एखादी पाटी. नाही तू शिकाव ना कर आम्हाला कसं काय करायचं आता. आणि ते 2 जणांच्या सोबत आले जर इथं पाणी भरलं तर मग सरपंचाची गाठ आहे. गोप्या मी चाललो भाऊ, सरपंच परत आम्हाला त्रास देईन. तुम्ही जर माझ्यासारख्या गरीबाला त्रास देत असले मी अक्षरशः प्रधानमंत्र्यापर्यंत जाईन पाणी योजना घेऊन तुम्हाला आताच सांगतोय. जा कुठं जायच तिकडे भाऊ आम्ही जे तांबे पण खत्री विषय मग लेवलचा. हा 1 मिनिट थांबा मला पाणी नाही ते पोरं वाट बघायच्यात मला जायचं. गप्या थांब मला करू दे अंगू तुझे सोयरीक पाहायला जायची काय अडवणी करतो असा. आप्पा काय झालं जायचं होतं गोपाल पोरगी. आप्पा जर ह्याच्या संग जर तुम्ही पोरगी बघायला चालले असेल तर मी आयुष्यभर लग्न करणार नाही आताच सांगतोय. अरे तू जरा बावळ झाला का पोऱ्या चांगलं पोऱ्या. तुमची पद्धत आहे का दारात बोली तर माझ्या चवा घाली का? आप्पा तुम्हाला परत सांगत चव जर घातली तर बघा. आप्पा तुमच्या पाया पडतो तुम्ही ह्याच्या संग जाऊ नका. काय बोलायची पद्धत आहे आप्पा? या गोप्या पाय तुम्ही टोले खायला बसले माझे. मला आंघोळ नाही करायची आता मी मला जातो. वाप्या पस्तावशी बर का? अरे मी भिकारी काय तास झाला सुकीपुरी मागतोय. हो तुम्हाला कस्टमर दिसत काय ओरडू नका. तुम्हाला 10 मिनिटं म्हणले थांबायचे असेल तर थांबा नाही थांबू नका. भिकारी बरे माझी अवस्था तू एवढी वाईट केली. मोठ्या लोक आमच्या पुढे ताटले घेऊन उभा राहतात तू काय सांगतो. अरे माझा जर असा अपमान करीत असला ना तू आणि तुझी पाणीपुरीची टपरी गावात सापडायची नाही. लय नको बोलू तुला आता सांगतोय ना अक्षरच्या पाणीपुरीच्या गाडी खाली तुला घालीन तुला सांगतोय. तू बिल आहे ना मला घरी मागायला देतो. अभिषेक आख्या गावात बोबडा झाला तुमचा ट्रॅक्टर धरला म्हणतात काल. गावातल्या कोणतरी जळणाऱ्यांनी काड्या केल्या आम्ही टारली सोडून ट्रॅक्टर घेऊन पळालो. नाही कशाला 2 नंबरचे धंदे करावा. आता ही नवी टारली एवढी भारी बनवली मी ही सुद्धा वडून गेली तर काय होईल तुमचं. आमच्या धंद्यावर नको जाऊ. माझ्या आजोबा पंजोबांनी 2 नंबर धंदे केलेले. पंजोबांना नाही जमलं ते डोक्या व्हायचे पण तरी पण आम्ही करायचो. जेव्हा तुमची नवी टारली सुद्धा ओढून न्या त्यांना तेव्हा तुमचे 2 नंबरचे होते धंदे बंद बरोबर. मी रगिलाचे भाऊ आमच्या जवळ जमिनी आहेत ना तवर आम्ही 2 नंबरचा धंदा बंद नसतो करीत. जाऊ दे जमिनी आमच्या. मग टारलीचे पैसे द्या टारली घेऊन जाऊन काय करायचं ते करा. उधारी होता का EMI हप्ता करा ना. पीटर आपण कालच रिक्षा घेतली. अबे भाऊ पण काय म्हणा हे नाही शोभत गाड्या तुम्हाला. भाऊ आजकाल सगळ्यात 4 व्हीलर मध्ये येऊन राहिलेत म्हणून म्हणलं काहीतरी वेगळा धूर करायचा म्हणून सेकंड हँड रिक्षा घेतली. अहो घ्यायचीच होती तर नवीच घ्यायची ना. उगाचीला 7-8 हजार रुपये खर्च निघा ना आता. अरे काय अरे मी 3,500 सेकंड हँड घेतली. तू फिटर आहे का खायला बसलाय? मग मी दुसऱ्या ठिकाणी देतो नीट करीतो. नाही राहू द्या थोडं डुप्लिकेट मटेरियल वापरून करून टाकू. बोल लवकर. अक्षरच्या आप्पामुळे काम करायची वेळ आली मला. मुंगीलाल तरमाडे शेठ तुमचं स्वागत आहे तुमच्या गोडाऊन मध्ये. नाहीतर तुला आयत्या बसून मी घरात घालू का? काम कसं व्यवस्थित चालू आहे ना? काम 1 नंबर नाच चालू आहे. वरून 2 लेबर पाहिलेत गरीब परिस्थिती त्यांची त्यांना कामाला ठेवलंय. अरे हा पण चौकशी केली का? ऍडव्हान्स द्यायच्या आधी त्यांची नीटनेटकी चौकशी कर. चौकशीचा विषयच नाही डायरेक्ट तुम्हाला भेटवतो. मुंगीलाल चला. हा बघा हा गोपी एकदम दरिद्री माणूस. तरी अजून तो खानदान जाऊ द्या थोडा मूर्ख माणूस आहे. अरे हा कोण दुसरा? आणि हा आप्पा साहेब एकदम खालच्या दर्जाचा माणूस आहे. अरे खालच्या दर्जाचा तू असेल तो आम्हाला का म्हणून नाव ठेवतोय भावळे. अरे हे कसे उद्धट लोक ठेवले यांना बोलायची पद्धत बिद्धत आहे की नाही? तुमच्या माणसं आमच्या डायरेक्ट लायका काढतात तेव्हा आम्ही शांत बसायचं का? तुम्ही कोणी असे आम्हाला शिकवणारे कसं बोलायचं ते? अरे काय बोलाता तुमची लेवल आहे का? अरे हे मुंगीला आले सगळ्या गोल्डाऊनचे मालक. मुंगे लायचे पाय धर. आपण मी आजपर्यंत तुमचे पाय नाही धरले यांचे कसं काय पाय धरीन? अरे आपल्याला पैसे घ्यायचे त्यांच्याकडून. अरे शेठचं फक्त नावच मुंगीला आले. वागणं त्यांचं म्हैशीवानी सॉरी रेड्यावानी काय. अहो म्हणजे तुम्ही लय पॉवरफुल आहे सांगण्याचा प्रयत्न आहे हा सगळा. अजून बोलणी नाही झाली साहेब तुम्हाला कुठून पावती द्यायची? ते बोनीचं नक सांग मला 20 रुपये पावती पाठवायला चल. होय फाडीत नाही पावती. नाही म्हणतोय ते बोनी नाही. एक काम करा भाजीपाला घ्या आपल्या घरी चला. हो साहेब माझ्यासारख्या बारीक पोरावर दादागिरी करतात काय तुम्ही? भाऊ आम्ही ग्रामपंचायत कॉन्ट्रॅक्ट घेतलेले पावत्या गोळा करायचं बाजारात. तुमच्या ग्रामपंचायतीचं भूषण नका सांगू मला. तुम्ही जर माझ्यावर दादागिरी करीत असले ना अक्षरशः सगळा बाजार गोळा करीन तुम्हाला अशा हानीन ना भाऊ. लय जोडा बोलतोय रे. जाऊ द्या प्रमाद आपण आधी सगळ्या बाजाराच्या पावत्या गोळा करू नंतर याला ठेसू चांगला. हा चला निघा. ऐका ना सरपंचाचं नाव सोडता का? काय आलं 10 रुपये कमी नेमके कॅश मध्ये. काय झालं माहिती साहेब काल सरपंचांचीच गाडी तासभर उभी होती 50 रुपये पाहिजे. अवघडच आहे. मग काहीतरी आता बघा आता. साहेब लय फिरता वाटतंय तुम्ही किती धूळ बसली होती एवढी गाडी पुजली फक्त 10 रुपये द्या आता. अरे इथं रुपड्या खिशात नाही तू कुठून तोंड घेऊन आला? आता याच्यात पैसे उधार ठेवणार आहे मी. मग मी सोडित नसतो. तू सोडित नसतो कशाला तोंडवानी निंडावर काय 10 रुपये नाही? अहो साहेब एवढ्या मोठ्या गाड्या घेऊन येतात तुमची 10 रुपये द्यायची सुद्धा लायकी नाही म्हणलं तुम्ही फिरता काय तोंडवरती करून. अरे
भिकार चोटानो याता करून रे तुम्ही. त्यांचं जाऊ द्या, आपले पूर्ण भरा. मी भरीतो. हे लोक कशाला तुम्ही आमचा अपमान करा. हे लोक इथे ठेवलेत का? मी म्हणतो आपल्या खिशात रुपये नाही तर तुम्ही यावा नाही ना आज वरती तोंड घेऊन उगा माझ्यासारख्याच्या हाताने मार खायचे तुम्ही. लेटेस्ट मध्ये तुमच्याकडे एवढाच पीस शिल्लक आहे का काय? मार्केटमध्ये जर एका नवीन पीस आला ना पहिल्यांदा आपल्या दुकानात येतो आणि मग लोकांच्या दुकानात जातो. सगळं ठीक आहे पण विषय लेवल मध्ये आला पाहिजे. याची किंमत काय आहे? एकदम इम्पोर्टेड गॉगल आहे तुमच्यासाठी फक्त 1130 रुपये. काय एवढा? याच्यातून थोडा सस्तातला नाही का? म्हणता दाखवारले लेवलचा गॉगल ना आता आले का लेवलवर? अरे दल भाद्रे रोज तो ऐकूनच खरेदी करतोय तरी तुला कमी करवाना काय? एक काम कर, याचे पैसे मग आता दाई गॉगल खरेदी झाले तर मायनस मारून टाक. अहो आपली लायकी नाही तर यावं ना अशा ब्रँडेड दुकानांवर. समजलं का तुम्हाला घ्यायचे असेल ना तर ब्रँडेड गॉगल घ्यायची. मारायचं 30 रुपये चालेल. विषयच कल्लास करून टाक. 30 रुपये काय भीक भीक देऊ राहिले काय? मला 30 रुपयात फक्त या गॉगलच्या काड्या येते ना तुम्हाला. आणि समजावू दे तुझं दुकान इथं दिसलंच नाही मग ग्रामपंचायत सदस्य मी. तुमच्यासारखे ग्रामपंचायत सदस्य आम्ही पळू पळू मारलेले. त्याचं नका आम्हाला भूषण सांगू. गॉगल घ्यायचे असेल तर घ्या नाही तर अक्षरशः तुम्ही इथून जाऊ शकता. एवढं कशाला खावं म्हणतोय परग्याची टाकी संपुस्तवर. अबे भाऊ 700 रुपये द्या ना बचत गट भराया. ए बधीर ए नका टाइमपास करू मला जायचंय. शेजाऱ्या पाजाराची टाकी भराय चालला काय? करावं लागतं 10,000 रुपयासाठी काम. अबे भाऊ ए भाऊ तुम्ही इज्जत विजत काढता काय? वैयक्तिक स्वतःची टाकी आमच्या घरात गॅस आहे. काय गॅस यांच्या घरात? अरे कोणत्या योजनेतून घेतला? अरे भाऊ रात्रंदिवस कष्ट करून गॅस घेतला आणि घरच्या आठवड्याला माझ्या गॅस संपित. मला पाठ टेन्शन आले आता भरायला गॅस आवाज पैसे नाही. कधीच्या नावात भेटले म्हणून काय बाचा बाचा खात असतील घरचे पण नाही विचार का आता सकाळी बटाट्याचं भरीत आणि दुपारी काय काय खात असतील. तुम्ही नका की आमचं तोंड वाटे काढू खाण्यापिण्याचं. एक तर चुलीवरती आम्हाला सरपण येतो पण हाताला पोड यायचे कष्टाने टाकी घेतली ना आता भरायला चाललोय. अबे भाऊ तेवढं 700 बघितलं असतं. बधीर नाही तर लोक चुलीवरून गॅसवर गेले ना आपली 700. आवड ड्रायव्हर जेवतोय थांबा थोड्या वेळेला विचारणार आहे. तिथं जेवण आहे का विचारा. ए बाबा ठीक आहे जेवण आहे का लागणार? नाही म्हणजे चालू आहे. कॅन्सल करायचं आहे ना. मी ना मला नाही यायचं. मला लागत जेवण. मी चाललो घरी. आवड ड्रायव्हर आहे जेवतोय. अरे थांबा मी एकटा मला जातोय. जा. काय दलिंद्र गाव म्हणायचं? काय पाहुणं तुमचं गाव आहे? अक्षरच्या गावात नवीन वायरमॅन आला काय सत्कार नाही काय नाही. ग्रामपंचायत हाकलून दिलं काय? इज्जत बिजत आहे का नाही? अक्षरच्या तुम्हाला सांगतो इतकं वैतागलेलो मी अख्ख्या गावाची लिस्ट बनवणार. ज्याच्या त्याच्या घराला आकडे ना सगळे उतरवणार. नाही ना आकडे काढले तर नावाचा गोप्या वायरमॅन नाही. वायरमन जरा येड्या डोक्याचा दिसतोय त्याचा सत्कार करा नाही तर आपल्या आखे आकडे काढून टाकीन तो. ए घे रे एक फोटो. ए कोण येतो काय हातात? थोडे काय जवळ केले तर तुम्ही लगेच वायरमॅनच्या गाड्यात गोळ्यात हात टाकायला लागले. आज कुठं असतं का? कोणाचा फोन आला गाड्या? हो संडासाठी लाईट गेली. कुठं? हा इकडे दुसऱ्या गल्ली आलो 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 आलो. कोण आहे? अरे बाप आहे तुझा. आलो गाडी चालली नाही पडेल मी. यार कुणी आहे का नाही घरात? अरे तुमचं सगळं सगळं देवपूजा चालली. घे पुढचं घर. तुम्ही काय लायकी बिकी काढता काय? तुमच्या गावचं नाव वायरमॅन आहे. तुमचं 3431 रुपये बिल तर किती? एवढं कोण तुमचा घरचे भारत्या का? अहो सरपंच तुमच्या सासरवाडी ड्युटी लागली माहिती. कुठे आहे तुम्ही? अरे जायचं ना मग घरी. नाही गेलतो घरी चहा बी घेतला. तुम्हाला पाहुणा अक्षरशः सांगतो पहिल्या गावाची पोस्टिंग होती माही. लोक भ्यायचे मला अक्षरशः. जर रात्रीची लाईट गेलेली असायची आणि त्याच्यात लोक मला बघायला आलेले असायचे दिसतच नसायचं. लोक भिले कंप्लेंट करू करू पोस्ट बदलावली माहिती. या गावात आलो तुमच्या तुमचं गाव एवढं पण नव्हती अक्षरशः चहा सुद्धा विचारित नाही. हॅलो कुठे तुम्ही? घरातल्या नळाला पाणी आहे ना? आम्ही काय तुमचा नवरा बिवरा आहे का? मी वायरमॅन आहे. तुमच्या नवरा नाही तर तिकडे ग्रामपंचायतीत जाऊन सांगा तुमच्या नळाला पाणी आहे ना तर मी काय करू? सॉरी सॉरी. ठेवा फोन. काय आखरीत लोक आहेत गाड्या तुमच्या गावातले. का काय बिस्किट द्या.